गॅसवर कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी कडकडल्यानंतर चिमूटभर हिंग, बारीक चिरलेला कांदा, 2 ते 3 लाल मिरच्या, आधरवधर वाटलेलं लसूण अद्रक छान लालसर परतून घ्यायचं. त्यानंतर 1 चमचा बेसन पीठ, धना जिरा पावडर, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळदी पावडर टाकायचं आणि परतून घ्यायचं. वरून बारीक चिरलेले 2 टमाटे घालायचे, छान असं मिक्स करून घ्यायचं. आता फुलगोबी गरम पाण्यातून काढून घेतली ती त्यामध्ये घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे. वरून कस्तुरी मेथी चोळून टाकायची आणि मिक्स करायची आहे आणि झाकण ठेवून थोडा वेळ होऊ द्यायचं आहे. फक्त एक वाफ काढायची. त्यानंतर तुरीची डाळ अगोदरच उकडून ठेवली होती, ती तुरीची डाळ त्यामध्ये घालायची आहे आणि जसा तुम्हाला रस्सा बनवायचा त्यामधलंच पाणी घालायचं आहे. तर डाळ शिजायलाही पाणी लागेल, भाजी शिजायला त्यानुसार पाणी टाका. तर झाकण ठेवून बारीक गॅसवर ही भाजी होऊ द्यायची आहे. खूपच मस्त झटपट चवीला खूप मस्त अशी ही भाजी बनून तयार होते. कशी वाटली कमेंट्स करा.